आज आपण महाराष्ट्रातील आणि स्पेशली विदर्भातील सगळ्यात स्पेशल म्हणजेच सांबारवडी हे बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला मैदा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अजवाईन घालून घ्यायचं आहे। गरम गरम मोहन घालून त्याला छान मिक्स करून घ्यायचं। पाण्याने त्याला घट्टसर मळून घ्यायचं। घट्टसर मळल्यानंतर त्याला साईडनं आपण रेस्टवर ठेवायचं। त्यानंतर एका पॅन मध्ये शेंगदाणे आणि खडे धने घालून छान भाजून घ्यायचं आहे। हे भाजून झालं की आपल्याला मिक्सर मधनं याला वाटून घ्यायचं आहे। हे छान वाटून झालं की एका पॅन मध्ये आपल्याला तेल, मोहरी, जिरा घालून त्याला छान तडतडू द्यायचं आणि सगळे मसाले घालून आपल्याला वाटलेलं छान टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला कोथिंबीर म्हणजे सांबार हा छान बारीक चिरून त्यामध्ये घालून घ्यायचा आणि परतडून घ्यायचा आहे। हे परतडून साईडला ठेवलं की आपण जे मैदा भिजवून ठेवलेला होता तो घ्यायचा आणि अशी पातळची त्याची लाटी बनवून घ्यायची आहे। पाण्याने सगळीकडनं बंद करून अच्छा छान आपण त्याला गोल करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने त्याला छान असं गोल बनवून झालं की आपल्याला एका कढईमध्ये गरम तेल करायचं आहे। गरम तेलामध्ये आपण याला तळून घ्यायचं आहे। तेल हे जास्त गरम पण नको, एकदम कोमटसर आपल्याला तेल ठेवायचं आहे। छान पद्धतीने आपण याला तळून घेऊया। अशा पद्धतीने तळून झाले की छान आपण त्याला चटणी सोबत सर्व करायचं आणि एन्जॉय करायचं।